नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर पी शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी विज्ञान केंद्र हिंगोली, आपलं सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या मागचा उद्देश हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भारत सरकारच्या माध्यमातून मागच्या 2017 पासून संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. या निर्णयाच्या मागे उद्देश हाच आहे की सर्व शेतकऱ्यांना चांगली परिस्थिती लाभावी आणि त्यांचं जे उत्पन्न आहे वर्षाचं किंवा मासिक उत्पन्न ते दुप्पट व्हावं. आपल्या सर्वांना माहीतच आहे की मागच्या काही महिन्यापूर्वी भारत सरकारने 2-3 कायदे या संदर्भात तयार केलेले आहेत आणि या कायद्याच्या संदर्भात जाणीव जागृती करण्याचं काम कृषी विज्ञान केंद्रांना सुद्धा दिलेलं आहे. याच शृंखलेमध्ये आम्ही मागे 2 कार्यक्रम आयोजित केलेले होते. त्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला, अवेअरनेस चांगली वाढली आणि याच प्रयत्नामध्ये आणखी थोडासा हातभार लावण्यासाठी इम्फाळ येथून विभागीय जैविक शेती केंद्राचे संशोधन अधिकारी माननीय डॉक्टर किशोर शेडगे हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत. मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि किसानच्या टीमचं सुद्धा स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमचा हा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत केलेली आहे. माननीय किशोर शेडगे हे कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीच्या फेसबुक पेजशी नियमित संपर्कात असतात आणि मराठी माणूस इतक्या दूर जाऊन परत मराठी माणसासाठी किंवा मराठी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेनं त्यांनी मला संपर्क केला आणि मला सुद्धा अतिशय आनंद झाला की इतक्या दूरवर जाऊन त्यांनी हा विषय अगदी अधिकारवाणीने किंवा ज्यांना त्याच्यावर प्रभुत्व आहे अशा पद्धतीनं ते मांडणार आहेत. त्यांनी त्यासाठी तयारी सुद्धा केलेली आहे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुद्धा आहे. तर हे सादरीकरण झाल्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ. हिंगोली जिल्ह्यातल्या आणि इतर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांच्या काही शंका असतील या कायद्याच्या संदर्भात तर त्याचं निराकरण आजच्या या कार्यक्रमातून करून घ्यावं. काही शेतकऱ्यांना हा कार्यक्रम बघता येत नसेल तर त्यांनी हा कार्यक्रम नंतर युट्यूबवर किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या आणि किसानच्या फेसबुकवर सुद्धा त्यांना पाहता येईल. हा कार्यक्रम नंतर सुद्धा उपलब्ध राहणारच आहे. तर आता जो कार्यक्रम होणार आहे हा विशेषतः किसान ऍप वरून होईल आणि किसान ऍप लोकांनी डाउनलोड करावं ही सुद्धा आम्ही या निमित्ताने विनंती करतो. तर शेडगे साहेबांचं परत एकदा मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरण शेतीविषयक नवीन कायदे या विषयाचं आता सुरू करावं. धन्यवाद. माननीय डॉक्टर किशोर शेडगे साहेब. धन्यवाद सर. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी किशोर शेडगे, मूळचा महाराष्ट्रातीलच आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि सध्या क्षेत्रीय जैविक शेती केंद्र इम्फाळ मणिपूर या ठिकाणी काम करत आहे. आमचं हे कार्यालय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत आहे आणि आमच्या कार्यालयाचा मुख्य उद्देश जो आहे तो सेंद्रिय शेती, जैविक शेती, ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रोत्साहन देणं, त्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये काही ज्या सरकारची योजना आहेत त्या योजनांची माहिती देणं आणि एक क्वालिटी कंट्रोलचे लॅब आमच्याकडे आहे. तर हे सर्व काम आम्ही करत असतो. पण आजचा जो आपला कार्यक्रम आहे हा आजचा कार्यक्रम भारत सरकारने ते शेतकऱ्यांकरता जे नवीन कायदे बनवले आहेत त्या कायद्यांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, त्या कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये जे गैरसमज आहेत ते दूर व्हायला पाहिजेत या उद्देशानं कृषी मंत्रालयाने एक काही लोकांना ट्रेनिंग देऊन आपापल्या राज्यांमध्ये कार्यक्रम घेण्याकरता सांगितलेलं आहे. तर माझी मातृभाषा मराठी असल्यामुळं गेल्या महिन्यापासून मी हे ऑनलाईन कार्यक्रम आपल्या महाराष्ट्राकरता घेत आहेत आणि एक मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय शेळके सरांना कॉन्टॅक्ट केला होता. सर एक प्रोग्राम आपल्याला घ्यायचा आहे. सरांनी फक्त एका मेसेजवरच होकार दर्शवला आणि हा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि ह्या आजच्या या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. बघा, जून 2020 मध्ये
भारत सरकारने एक अध्यादेश पारित केला होता आणि त्या अध्यादेशावर 24 सप्टेंबर 2020 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि ह्या अध्यादेशांना कायदेशीर मान्यता दिली आणि 27 सप्टेंबरच्या भारताच्या गॅझेटमध्ये, भारताच्या राजपत्रामध्ये हे कायदे प्रकाशित होऊन भारतीय जनतेच्या, भारतीय शेतकऱ्यांच्या सेवेकरता लागू झालेले आहेत. तर हे कायदे कोणते कोणते आहेत बघा, यांचे नाव सांगतो. पहिला जो कायदा आहे तो शेतकऱ्यांचे उत्पादन, व्यापार आणि वाणिज्यिक अधिनियम. शॉर्टकटमध्ये याला आपण शेतकऱ्यांना व्यापार करण्याचं जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याबद्दलचा कायदा आहे. दुसरा जो कायदा आहे तो शेतकरी सबलीकरण व संरक्षण, किमतीविषयक आश्वासन, शेतसेवा किंमत आश्वासन आणि शेतसेवा करार अधिनियम. याला शॉर्टकटमध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतो. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आपल्याकडे अगोदरपासून चालत आहे, पण यामध्ये काही नवीन तरतुदी, काही नवीन सुधारणा शासनाने केलेल्या आहेत, त्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. आणि तिसरा एक कायदा शासनाने यामध्ये केला होता, इसेन्शियल कमोडिटी अमेंडमेंट ऍक्ट. म्हणजे काय की जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये सुधारणा केली होती. तर सुधारणा काय केली, तर आपले जे डाळी आहेत, कांदा आहेत, बटाटा आहेत, तेल आहेत, हे जे पिकं होते हे पूर्वीच्या कायद्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये होते आणि त्यावर भरपूर बंधनं होते. शेतकऱ्यांना खूप बंधनं होते की हा माल तुम्ही इतका स्टोअर केला पाहिजे, इतका विकला पाहिजे. त्यामुळे व्हायचं काय की ज्या वेळेला बाजारामध्ये भाव वाढायचा त्यावेळेला शेतकऱ्यांकडे उत्पादन ते राहायचं नाही आणि तो जो फायदा व्हायचा वाढलेला मार्केटचा, तो फायदा हा व्यापाऱ्यांना व्हायचा. तर त्याकरता सरकारने ह्या ज्या वस्तू आहेत, डाळी, बटाटा, कांदा, तेल, ह्या गोष्टी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून काढून त्यांना इतर पिकांप्रमाणे नॉर्मल केलं आहे. आणि त्याद्वारे शासनाचा उद्देश असा आहे की ज्या वेळेला मार्केट वाढलेलं असेल त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे. तर असा हा तिसरा कायदा होता. तर तिसऱ्या कायद्याबद्दल एवढं काही जास्त विशेष सांगण्यासारखं नाही, तर आपण हे पहिले दोन कायदे एक एक करून बघूया. तर बघा, पहिला जो कायदा आहे शेतकऱ्यांचे उत्पादन, व्यापार आणि वाणिज्यिक अधिनियम. हा कायदा शेतमाल विकण्यासाठी केंद्र सरकारने बनवलेला खूप चांगला कायदा आहे. आणि या कायद्यामुळे बदल काय झाला बघा, शेतकरी आपला शेतमाल विकण्याकरता स्वतंत्र झाला. त्याला जे बंधन होतं की पूर्वीच्या कायद्यामध्ये फक्त बाजार समितीच्या जो अर्थे आहेत, लायसनधारक अर्थे आहेत, त्यांनाच आपला माल विकण्याची कायदेशीर परवानगी होती. पण ह्या नवीन कायद्यानं झालं काय की शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. ज्या ठिकाणी त्यांना जास्त भाव मिळेल त्या ठिकाणी तो आपला शेतमाल विकू शकेल. तर हा पहिला कायदा. आणि दुसरा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा. तर आपण एक एक करून पाहूया. तर बघा, या पहिला जो कायदा आहे शेतकऱ्यांचे उत्पादन, व्यापार आणि वाणिज्यिक अधिनियम, या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर बघा, एक अशी व्यवस्था निर्माण करायची की ज्याद्वारे शेतकरी आणि व्यापारी म्हणजे विकणारा आणि घेणारा दोघांनाही परवडणाऱ्या दरावर शेतमालाचं खरेदी विक्री करण्याचं. उदाहरण देतो बघा, आपल्या भागामध्ये सोयाबीनचं उत्पन्न जास्त प्रमाणात होते. तर सोयाबीनचं उत्पन्न जर आपलं पूर्वीच्या कायद्यामध्ये काय होतं की आपलं सोयाबीन आपण बाजार समितीचे जे अर्थे आहेत त्यांच्याकडे आपण घेऊन जातो. उदाहरणार्थ आपण ते सोयाबीन त्या अर्थ्याला 4500 रुपये प्रति क्विंटल या दराने विकलं. ठीक आहे. मग नंतर काय झालं की सोयाबीनची तेल बनवणारी जी कंपनी आहे त्यांना तर परवानगी नव्हती की डायरेक्ट शेतकऱ्यांकरता माल विकत घ्यायचा. त्यांना तेच सोयाबीन त्या अर्थ्याकडनं विकत घ्यावं लागायचं. मग ते अर्थे काय करतात, कोणी असू द्या, कोणताही व्यापारी काय करतो की स्वतःचा उत्पादन खर्च, स्वतःचा व्यापाराचा खर्च वजा करून शेतकऱ्यांना भाव देत असतो. तर ते काय करतात की त्यांचा जो खर्च आहे, त्यांचा जो नफा आहे तो सर्व ऍड करून त्या सोयाबीनचं तेल बनवणाऱ्या कंपनीला विकतील. उदाहरणार्थ त्यांनी तेच सोयाबीन 55 कंपनीला विकलं. ठीक आहे. म्हणजे 1000 रुपयाचा जो डिफरन्स आहे तो त्या मिडलमॅनला मिळाला, मधल्याला. तर हे काढण्याकरता, मिडलमॅन काढण्याकरता हा जो कायदा आहे शासनाने आणलेला आहे. तर बघा, आता नवीन कायद्यानं काय होईल, उदाहरण सांगितल्याप्रमाणे की जर ते सोयाबीनचं क्रॉप जे आहे ते जर त्या शेतकऱ्याने डायरेक्ट त्या सोयाबीनचं तेल बनवणाऱ्या कंपनीला विकलं, ठीक आहे, तर होईल काय की कंपनी समजा त्याला आपण 5000 भाव दिला, तर होईल काय की शेतकऱ्याला पहिला जो 4500 भाव होता त्यापेक्षा 500 जास्त भेटले, त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा. आणि ती सोयाबीनची तेल बनवणारी जी कंपनी आहे तिला
तेच सोयाबीन जे आपल्याला अर्थकारणं 55 किलो घ्यावं लागायचं ते 5,000 मध्ये भेटलं. म्हणजे झाला दोघांचा फायदा. तर हाच एक मुख्य उद्देश या कायद्याचा आहे की घेणारा आणि विकणारा दोघांनाही परवडेल, दोघांनाही फायदा होईल अशी एक व्यवस्था निर्माण करायची. याचा दुसरा उद्देश कसा आहे पुन्हा या कायद्याचा की खरेदीदार वाढवायचे. बघा पूर्वीच्या बाजार समितीच्या कायद्यामध्ये काय होतं की आपल्याला एक लायसन्स घ्यावं लागायचं. जर कोणाला व्यापार करायचा असेल, शेतीमालाचा व्यापार करायचा असेल तर त्यांना बाजार समित्यांकडनं लायसन्स घ्यावं लागायचं आणि हे लायसन्स धारक व्यापारीच फक्त कायद्यानं ते व्यापार करण्यास पात्र होते. तर मग आता नवीन कायद्यामध्ये अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे लायसन्स लागणार नाही आहे. ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड आहे असा कोणताही व्यक्ती हा व्यापार करण्यास पात्र आहे. यामुळे होईल काय की पॅन कार्ड भरपूर लोकांकडे असतात, तर ज्याच्याकडे पॅन कार्ड आहे तो आपला व्यापार करू शकेल. आणि होईल काय की शासनाचा उद्देश हाच आहे की पर्चेसर वाढतील, बाहेर वाढतील. बाहेर वाढल्यामुळे होईल काय की स्पर्धा वाढेल, शेतकऱ्यांचा शेतमाल घ्यायची स्पर्धा वाढेल आणि त्या वाढलेल्या स्पर्धेमधून शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल. हा एक उद्देश या कायद्याचा आहे. तिसरा जो उद्देश आहे या कायद्याचा की आंतर राज्यांमध्ये व्यापार करण्याचा स्वातंत्र्य. बघा पूर्वीच्या कायद्यामध्ये जर आपल्याकडे जर कोणतं उत्पन्न असेल, फळ असू द्या किंवा कोणते उत्पन्न असू द्या, जर तुम्हाला एका राज्यामधून आपल्या राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जर तो शेतमाल पाठवायचा असेल तर तोही त्या बाजार समितीमार्फतच पाठवायला लागायचा. जर त्या शेतकऱ्याला माहिती होतं की त्या ठिकाणी मला माझ्या ओळखीचा कोणी बायर आहे, खरेदीदार आहे, तरी त्यांना ती परवानगी नव्हती कायद्यानं की त्या डायरेक्ट एका राज्यामधून त्या राज्यामध्ये बिना बाजार समितीचा व्यापार करावा. तर हे आता या कायद्याने शक्य झालं आहे की एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जर शेतकऱ्याला कोणी व्यापारी ओळखीचा असेल, माहिती असेल तर डायरेक्ट त्या व्यापाऱ्यापर्यंत किंवा त्या कंपनीपर्यंत शेतकरी आपला शेतमाल पाठवू शकेल. तर हा एक तिसरा उद्देश या कायद्याचा आहे. आणि बघा आजचा एक काळ जो आहे हा ऑनलाईनचा आहे. पूर्ण आपण ज्या वस्तू घेतोय ऑनलाईन अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या साईटवरनं घेतोय, तर शेतमाल का बरं मागे राहायला पाहिजे. तर असा शेतमालाही जर ऑनलाईन पद्धतीने विकता आला तर अशी एक व्यवस्था जर कोणी निर्माण केली, कोणी व्यक्ती असू द्या, कोणी कंपनी असू द्या किंवा कोणी सरकारी यंत्रणा असू द्या, अशी जर ऑनलाईन व्यवस्था जर निर्माण केली शेतकऱ्यांकरता तर ह्या कायद्याने त्यालाही मान्यता दिलेली आहे. तर बघा आता उदाहरण देतो, मी ऑर्गॅनिक फार्मिंगचं काम करत आहे. तर ऑर्गॅनिक फार्मिंगचं काम करत असताना आमचा जो अनुभव आहे की भारत सरकारने जे शेतकऱ्यांकरचं सेंद्रिय उत्पादन आहे ते ऑनलाईन विकण्याकरता एक जैविक शेती पोर्टल लॉन्च केलं आहे. तर त्यावर काय करतात, ज्यांच्याकडे ऑर्गॅनिक उत्पन्न आहे आणि सर्टिफिकेट आहे असे शेतकरी आपला शेतमाल ऑनलाईन पद्धतीने विकू शकतात. तर अशीच एक ऑनलाईन व्यवस्था जर इतर पिकांकरताही जर कोणी निर्माण केली तर तेही ह्या कायद्याने शासनाने दिलेले आहे. तर अशा प्रकारचे हे उद्देश या कायद्याचा होता आहेत. बघा या कायद्याला कायदेशीर आधार काय आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 301 ते 304 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार केंद्र सरकारला आपल्या देशामधले जे कोणते राज्य आहेत त्या राज्यांमध्ये जे शेतमाल आहेत त्या शेतमालावर कायदे बनवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं केंद्र सरकार आपल्या देशामधल्या कोणत्याही राज्यात सर्व राज्यांवर मधलं जे शेतमाल आहे त्यावर कायदे बनवण्यास सक्षम आहे. म्हणून हा जो कायदा आहे हा सर्व राज्यांकरता सक्षम आहे. त्याच्यानंतर बघा हे जो नवीन कायदा आलेला आहे ह्या नवीन कायद्यामध्ये कृषी उत्पन्न नेमकं कशाला म्हटलं आहे की या नवीन कायद्यामध्ये कोणकोणते उत्पन्न आपण कृषी उत्पन्न म्हणू शकू. तर बघा सर्व प्रकारचं खाद्यान्न जसं आपलं गहू आहे, तृणधान्य म्हणतो आपण त्याला, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या डाळी, त्याच्यानंतर तेलबिया, भाजीपाला, फळे, त्याच्यानंतर मसाले, ऊस, कुक्कुटपालन, शेळीपालन, मासेमारी, हे आमच्या नॉर्थ ईस्टच्या भागामध्ये पिजरी चालतात, डुकरांचं पालन होते. त्याच्यानंतर जनावरांचा चारा, ढेप आणि जनावरांचे इतरही काही खाद्य, हे सर्व गोष्टी या कृषी उत्पन्नाच्या व्याख्येमध्ये केलेल्या आहेत. बघा अजून त्यामध्ये जे धाग्यावर्गीय पीक आहे कच्चा कापूस आणि ताग हे पण या कृषी उत्पन्नाच्या व्याख्येमध्ये ऍड केलेलं आहे. हे सर्व वस्तूंचा व्यापार या नवीन कायद्याने शेतकरी
करू शकतात. मागच्या महिन्यामध्ये मी एक कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यामध्ये घेतला होता. तर तिथल्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की आमच्या जिल्ह्यात जंगली उत्पादन जास्त आहे, वाईल्ड हार्वेस्ट जास्त आहे, तर आमच्या ह्या वाईल्ड हार्वेस्ट करता जर असं काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत का? तर बघा, अशा या अजून तरी या वाईल्ड हार्वेस्ट करता, या जंगली उत्पादना करता या कायद्यामध्ये काही तरतूद नाही आहे. जर शासनाला वाटलं तर त्यामध्ये सुधारणा करून ते त्यामध्ये ऍड करू शकतात. तर अशा प्रकार हे कृषी उत्पन्नाची व्याख्या आहे. त्याच्यानंतर बघा, या कायद्यामध्ये व्यापार क्षेत्र कशाला म्हटलेलं आहे? तर पूर्वीच्या कायद्यामध्ये काय होतं की बाजार समितीचा जो परिसर आहे, फक्त तोच परिसर कायदेशीररित्या त्याला मान्यता होती व्यापार करायला. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याला जर वाटत असेल की आपला शेतमाल डायरेक्ट त्या कंपनीला विकावा, तर त्याला परवानगी नव्हती. बाजार समितीचा जो परिसर आहे किंवा त्यांचे जे अर्थ आहेत, लायसन्स धारक व्यापारी आहेत, त्यांनाच तो शेतमाल विकत घेण्याचा आणि शेतमाल विकण्याचा अधिकार होता. त्यामुळं ह्या नवीन कायद्यामध्ये काय झालेलं आहे की कोणत्याही ठिकाणी, ज्या ठिकाणी घेणारा आणि विकणारा दोघांना सोयीचा असेल अशा ठिकाणी व्यापार होऊ शकेल. उदाहरणार्थ, जर ती सोयाबीनचं उदाहरण जर आपण दिलं होतं, तर सोयाबीनचं तेल बनवणाऱ्या कंपनीला जर डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन जर उत्पन्न विकत घ्यायचं असेल तर त्याला या कायद्याने परवानगी आहे. किंवा उलट होईल की एखाद्या शेतकऱ्याला जर डायरेक्ट त्या सोयाबीनचं तेल बनवणाऱ्या कंपनीच्या कारखान्यावर जर आपलं उत्पन्न विकायचं असेल तर त्यालाही या कायद्याद्वारे परवानगी आहे. किंवा एखाद्या गोडाऊनला कोणा शेतकऱ्याचा माल स्टोअर केलेला आहे आणि त्या गोडाऊनला जाऊन जर कोणता व्यापारी किंवा कोणती कंपनी जर व्यापार करत असेल तर त्याही ठिकाणी व्यापार करण्यास परवानगी आहे. म्हणजेच काय की कोणत्याही ठिकाणी, ज्या ठिकाणी दोघांनाही, घेणारा आणि विकणारा दोघांनाही सोयीचा जाईल, अशा प्रत्येक ठिकाणी हा व्यापार आपल्याला करता येईल. तर याला अपवाद काय बघा, याला अपवाद एवढाच आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्या जो आहेत, त्या बाजार समित्यांचा जो परिसर आहे किंवा त्यांच्या सब यार्ड आहेत, उपबाजार समित्या, त्यांच्या परिसरामध्ये ह्या नवीन कायद्याने आपल्याला व्यापार करता येणार नाही आहे. जर त्या परिसरामध्ये जर आपण व्यापार केला तर त्यांच्या कायद्याने, त्यांच्या नियमाने आपल्याला व्यापार करावा लागेल. ह्या नवीन नियमाने, ह्या नवीन कायद्याने आपल्याला व्यापार करता येणार नाही. फक्त एवढाच अपवाद या व्यापार क्षेत्राला आहे. बाकी फक्त कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा परिसर सोडून आपण कुठेही या नवीन कायद्याने व्यापार करू शकता. बघा, या कायद्याद्वारे व्यापारी कशाला म्हटलं आहे किंवा व्यापारी कडनं काय अपेक्षा केलेली आहे सरकारने? मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड आहे असा कोणताही व्यक्ती व्यापार करण्यास पात्र आहे. तर ही पॅन कार्डची अट का ठेवलेली आहे? बघा, पूर्वीच्या कायद्यामध्ये आपल्याला व्यापाऱ्यांना लायसन घ्यावं लागायचं. तर ते लायसन घेताना ते कागदपत्र जमा करायचे. जर एखाद्या वेळेला काही घटना घडली तर समजा की त्या एखाद्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा शेतमाल घेतला आणि पैसे न देता गायब झाला, पळून गेला, तर अशा वेळेला त्या व्यापाऱ्यावर कारवाई करणं सरकारला सोपं जायचं की त्याच्या लायसन वरून तो व्यापारी कुठचा आहे, काय आहे, आपल्याला पूर्ण माहिती राहायची. तर त्याच उद्देशानं हे पॅन कार्डची अट ठेवलेली आहे. जर ह्या नवीन कायद्यामध्ये जर कोणत्या व्यापाऱ्याने किंवा कंपनीने जर शेतकऱ्याची फसवणूक केली, म्हणजे शेतकऱ्यांचा शेतमाल घेतला आणि पेमेंट केलं नाही, तर त्या पॅन कार्डच्या डिटेलवरून त्याच्यावर कारवाई करणं, त्याला पकडणं शासनाला सोपं जाईल. याकरता शेतकऱ्यांनी पण काळजी घ्यायला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना पण सांगितलं आहे की ह्या नवीन कायद्याने जर आपण व्यापार करू त्यावेळेला आपण त्या व्यापाऱ्याकडनं किंवा त्या कंपनीकडनं पावती अवश्य घ्यावी आणि त्या पावतीवर त्या व्यापाऱ्याचा, त्या कंपनीचा पॅन नंबर असणं आवश्यक आहे. जर ती व्यापारी किंवा तो कंपनी जर पॅन नंबर देण्यास मना करत असेल तर अशा वेळेला आपण व्यापार करू नये. कारण जर अशी काही घटना घडली तर त्यावेळेला सरकारला, शासनाला कठीण जाईल की यांच्यावर कारवाई करणं, त्या व्यापाऱ्याला पकडणं. तर ही एक तरतूद, खूप मोठी तरतूद केलेली आहे की फक्त पॅन कार्ड असलेला प्रत्येक माणूस हा व्यापार करण्यास पात्र आहे. त्याच्यानंतर बघा, आता मी अगोदर म्हटल्याप्रमाणे की शेतकरी स्वतंत्र आहे की आपला शेतमाल डायरेक्ट त्या कंपनीला विकू शकतो किंवा ती कंपनी स्वतंत्र आहे, त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं माल विकत घेऊ शकतात. पण हे कोणाला शक्य आहे?
ज्यांच्याकडे उत्पन्न जास्त आहे, म्हणजे शेतकरी मध्ये समजा ज्यांचे 50 हेक्टर 100 हेक्टर 50 क्विंटल 100 क्विंटल उत्पन्न होते, अशा शेतकऱ्यांना ते परवडेल की डायरेक्ट एक ट्रक भरायचा, कंपनीला माल विकून टाकायचा, किंवा ते कंपनीला पण परवडेल की 100 क्विंटल उत्पन्न जर एकाच ठिकाणी त्यांना मिळतंय तर त्यांना ते सोपं जाईल. मग लहान शेतकरी परत म्हणतील की आम्ही कसं करायचं, कारण 5 क्विंटल मला करता आम्हाला त्या कंपनीला यायला पुरत नाही, किंवा त्या कंपनीला पण त्या 5 क्विंटल मला करता शेतकऱ्यांकडे यायला परवडत नाही. तर अशा करता केंद्र सरकार अगोदरपासूनच शेतकरी उत्पादक कंपन्यांची एक योजना राबवत आहे. भारतामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा उद्देश सरकारचा आहे. याद्वारे काय होईल की हे जे लहान लहान शेतकरी आहेत, एका गावामधले किंवा आसपासच्या गावामधले सर्व शेतकरी एकत्र येऊन एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करतील, आणि हे शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांकरता माल एकत्र करून मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार करू शकतील, आणि जो झालेला त्यांचा जो नफा आहे, जो फायदा आहे, ते सर्व भागधारक शेतकऱ्यांना वाटू शकतील. तर ही एक चांगली योजना नाबार्डच्या मार्फत भारत सरकार राबवत आहे. आपल्या भागामध्येही जर आपण अशी काही शेतकरी उत्पादक संस्था किंवा कंपनी स्थापन करू शकला तर खूप चांगलं होईल. मी ज्या भागामध्ये काम करतो या नॉर्थ ईस्ट मध्ये, बघा ह्या नॉर्थ ईस्ट मध्ये लँड होल्डिंग खूप कमी आहे, राज्य छोटे छोटे आहेत आणि खूप पहाडी आहेत, हिल एरिया जास्त आहेत. जवळपास 8 राज्य आहेत या नॉर्थ ईस्ट मध्ये, तर 8 राज्यांपैकी आसाम सोडलं तर बाकीचे सर्व राज्य हिली आहेत. तर या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांचं लँड होल्डिंग कमी आहे, अर्धा एकर, पाऊण एकर, 1 एकर अशी शेती असते. तर अशा ठिकाणी हे शेतकरी उत्पादक कंपन्या चांगला फायदा देत आहेत, आणि या ठिकाणी ऑलरेडी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहेत. तर आपणही आपल्या भागामध्ये असे काही स्थापन करून त्याचा फायदा घेऊ शकतात. आणि ह्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना पूर्णपणे अधिकार आहे शेतकऱ्यांकरता माल घ्यायचा आणि विकायचा. त्यांना अशी बंधन नाही काही, ते ऑलरेडी आपोआपच पात्र आहे. तर ह्या कायद्याच्या तरतुदी बघा काय काय आहे, तर की एक गोष्ट अजून सांगायची राहिली तुम्हाला की या कृषी मंत्रालयाच्या भारत सरकारच्या सेवेमध्ये येण्या अगोदर मी स्वतः भारत सरकारचं एका दुसऱ्या कार्यालयात काम करत होतो. त्या ठिकाणी माझं काम असं होतं की शेतकऱ्यांकरता कापूस विकत घ्यायचा, त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि विकायचा. तर त्यावेळेला माझा अनुभव असा होता की मी अगोदर म्हटल्याप्रमाणे व्यापारी कोणते असू द्या, सरकारी प्रायव्हेट कोणते असू द्या, जे काय करतात की आपला स्वतःचा खर्च वजा करून शेतकऱ्याला भाव देत असतात. तर आम्हालाही तेच तत्व लागू होतं. तर शेतकऱ्याला त्याच्यामुळे व्हायचं काय, हे बाजार समितीचे जे कर आहेत, या कर देण्यासाठी बाजार समितीचे कर देण्यासाठी जवळपास 250 ते 300 रुपये प्रति क्विंटल भाव त्या शेतकऱ्यांना आम्हाला कमी द्यावा लागायचा, की आपला जो खर्च होतोय तो खर्च आपल्याला शेतकऱ्यांकडनंच कापावा लागतो. तर हे करण्याकरता बाजार समितीचा जो कर आहे, लेवी आहेत, ते भरण्याकरता त्यावेळेला 250 ते 300 रुपये प्रति क्विंटल आपल्याला त्यांना भाव कमी द्यावा लागायचा. तर हे ह्या कायद्यामध्ये टाळलेलं आहे. या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कर, शुल्क आणि उपकर लागणार नाही. तुमचं वजन, तुमचं क्वालिटी, तुमचा दर एवढं सगळं बघून तुम्हाला आपल्या शेतमालाचा पूर्ण भाव मिळणार आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं कर आणि लेवी तुम्हाला द्यावी लागणार नाही. या कायद्यामध्ये अजून एक खूप चांगली तरतूद केलेली आहे बघा, की जो आपण व्यापार करतोय त्या व्यापार केल्यानंतर जे पैसे आहेत, ज्या दिवशी शेतकऱ्याचा शेतमाल ते व्यापारी किंवा ती कंपनी घेईल त्याच दिवशी त्या शेतकऱ्याला पूर्ण पेमेंट द्यावं लागेल. जर एखाद्या वेळेला जर थोडेफार पैसे जर कमी पडत असतील त्या व्यापाऱ्याकडे, तर त्यांना त्या पावतीवर लिहावं लागेल की इतके पैसे दिले आहेत, इतके पैसे बाकी आहेत, आणि उरलेले जे पैसे आहेत ते त्या 3 दिवसाच्या आत त्यांना द्यावंच लागतील. ते त्यांना बंधनकारक आहेत, अन्यथा शेतकरी स्वतंत्र आहेत, त्यांच्यावर ते कायदेशीर कारवाई करू शकतील. तर हे चांगली तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. फक्त या ठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी हेच घ्यायला पाहिजे की आपण त्या पावतीवरती त्याचा पॅन नंबर आहे की नाही ते पाहिलं पाहिजे. बिना पॅन नंबर आपण व्यापार करायला नाही पाहिजे. तर हे तरतूद चांगली केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, केंद्र सरकारने राज्य सरकारांना एक विनंती केलेली आहे, सांगितलेलं आहे
की आपण आपापल्या राज्यामध्ये एक ऑनलाईन रजिस्ट्री व्यवस्था निर्माण करावी. कशा करता की हे जे आपले बाजार समितीच्या बाहेर जे व्यवहार होत आहेत त्यांची एक नोंद राहील आणि ज्या ज्या वेळेला काही या व्यापारामध्ये आणि त्या शेतकऱ्यामध्ये किंवा त्या कंपनीमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये वाद निर्माण होतील त्यावेळेला शासनाला सोपं जाईल की हा वाद नेमका कशावरनं झाला आणि याचं सोल्युशन त्यांना देता येईल. तर ही एक सर्व राज्य सरकारांना विनंती केली आहे की आपण आपापल्या राज्यामध्ये एक रजिस्ट्री व्यवस्था निर्माण केली पाहिजे. तर असे ह्या तरतुदी या कायद्याच्या आहेत. बघा, एवढं करूनही जर वाद झाला, बघा ज्या ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार असतात, पैसा येतो त्या ठिकाणी वाद निर्माण होण्याची शक्यता बरेचदा असते, बरेचदा वाद निर्माण होतात. तर पूर्वीच्या कायद्यामध्ये काय होतं की असे जर काही वाद निर्माण झाले तर शेतकऱ्यांकडे एकच पर्याय होता की पोलीस कारवाई करायची, कोर्टात जायचं, वकील लावायचा, खर्च करायचा. तर मोठे शेतकरी ते करतीलही की ज्यांच्याकडे भरपूर उत्पन्न आहे, पण 5 क्विंटल 10 क्विंटल उत्पन्नवाला शेतकरी कशाला वकील लावेल, त्याला कशाला खर्च करेल. तर हे टाळण्याकरता जर असे काही वाद निर्माण झाले त्या व्यापाऱ्यामध्ये आणि त्या शेतकऱ्यामध्ये किंवा त्या कंपनीमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये, तर या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की त्या शेतकऱ्याला आपली जी तक्रार आहे ती आपल्या विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी, त्यांना आपण SDO म्हणतो, तर यांच्याकडे ते करू शकतात आणि त्या SDO साहेबांना या तक्रारीवर 30 दिवसाच्या आत न्यायनिवाडा द्यावा लागेल. त्यांना ते बंधनकारक आहे. बघा, याच्यानंतरही जर शेतकऱ्याला वाटलं की नाही त्याच्यावर अन्याय होत आहे तरी त्याच्या वरचे अधिकारी जे आहेत, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, यांच्यापर्यंत शेतकरी आपला वाद त्यांची तक्रार घेऊन जाऊ शकतात आणि त्याही दोन्ही ठिकाणी SDO कडे पण आणि वरती पण दोन्ही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा खर्च त्यांना करावा लागणार नाही. हे पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट होईल. त्याच्यामुळे ही खूप चांगली तरतूद शासनाने केलेली आहे. जर असे काही वाद निर्माण झाले तर ते वाद फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांना त्यांच्या वादावर न्याय मिळाला पाहिजे. तर बघा, याच्यामध्ये तरतूद काय आहे दंडाची की जर अशा या व्यापाऱ्याने किंवा त्या कंपनीने शेतकऱ्याला फसवलं, हे सिद्ध झालं, तर अशा वेळेला कमीत कमी 25,000 ते जास्तीत जास्त 5 लाख रुपयापर्यंतचा दंड त्या व्यापाऱ्याला किंवा त्या कंपनीला लावण्याचा अधिकार SDO आहेत. आणि हा दंड लावल्यानंतरही जर ते व्यापारी सुधारला नाही, त्यांनी शेतकऱ्याला पैसे दिले नाही, त्यांनी ते पेमेंट केले नाही, तर प्रतिदिन 5,000 रुपयापर्यंतचा दंड त्यांना लागू शकतो. तर ही चांगली तरतूद केलेली आहे. अगोदर म्हटल्याप्रमाणे आपण ऑनलाईन एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जर ह्या ऑनलाईन व्यवस्थेमध्ये जर शेतकऱ्याला कोणी फसवलं आणि त्यामध्ये जर सिद्ध झालं तर या ऑनलाईन व्यवस्थेमध्ये कमीत कमी 50,000 ते जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंतचा दंड त्या घेणाऱ्या व्यक्तीला किंवा फसवणाऱ्या व्यक्तीला लागू शकतो. आणि तरी जर सुधारला नाही, शेतकऱ्यांना पैसे दिले नाही, तर प्रतिदिन 10,000 रुपयाचा दंड त्यांना लागू शकतो. त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांना आपल्या वादावर निपटान करण्याकरता, आपल्या वादावर न्याय मिळवण्याकरता शासनाने ही सोपी पद्धत केलेली आहे. तर बघा, हे जे नवीन कायदे आले, हे नवीन कायदे आल्यानंतर पूर्ण देशामध्ये जे वाद म्हणजे गदारोळ माजला आहे की केंद्र सरकार जुन्या व्यवस्था, बाजार समित्या बंद करायला निघाला आहे, MSP बंद करत आहे. तर बघा, हे पूर्णपणे गैरसमज आहेत, ह्या पूर्णपणे अफवा आहेत. केंद्र सरकार हा जो कायदा आणलेला आहे, या कायद्याचा उद्देश कोणत्याही जुन्या व्यवस्था बंद करण्याचा नसून नवीन शेतकऱ्याला स्वातंत्र्य देण्याचं आहे. बघा, बाजार समित्या चालूच राहतील. आता उदाहरण देतो तुम्हाला की सध्या MSPचं आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कापसाचं प्रमाण भरपूर प्रमाणात होते. तर कापसाची MSP जी होते ती बाजार समितीच्या MSP ची खरेदी जी होते ती बाजार समितीच्या मार्फत होत आहे. तर त्याच्यामुळं बाजार समित्या ज्या बंद होतील ही जी अफवा पसरवली जात आहे ही पूर्णपणे खोटी आहे. बाजार समित्या पूर्वीप्रमाणे काम करत राहील, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नसणार आहे. बघा की एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की नको, हा नवीन कायदा मला काही फायद्याचा नाही आहे, ज्याने मला काही फायदा होत नाही आहे,
मला आपल्या जुनाच व्यवस्था चांगली होती, बाजार समितीच्या जायचं, अडचणींना विरायचा आणि पैसे द्यायचे, तर तो स्वतंत्र आहे. त्यांना ते बंधन नाही आहे की तुम्ही ह्या नवीन कायद्यानेच विकलं पाहिजे म्हणून. जर त्याला वाटते की ठीक आहे जुनं पद्धत चांगली होती तर ते करू शकतात. त्याच्यामुळं हे बाजार समित्या बंद होतात, हे गैरसमज शेतकऱ्यांनी दूर करावा. त्याच्यानंतर दुसरा एक गैरसमज शेतकऱ्यांमध्ये पसरवला गेलेला आहे की MSP समर्थन मूल्य हमी भाव सरकार बंद करत आहे. बघा, MSP बंद करण्याचा पण या कायद्याचा काही संबंध नाही आहे. MSP चालूच राहील. ज्या ज्या वेळेला बाजार भावापेक्षा हमी भावापेक्षा बाजार भाव जेव्हा कमी होतील त्या वेळेला केंद्र सरकार बांधील आहे की शेतकऱ्यांकरता शेतमाल MSPच्या दरामध्ये खरेदी करेल. त्याच्यामुळे आता सध्याही बघा महाराष्ट्रामध्ये कापसाची खरेदी चालू आहे, तर कापसाची खरेदी MSPने होत आहे. 5825 काहीतरी MSP आहे यावर्षी कापसाला, तर त्या दराने सध्या खरेदी चालू झालेली आहे. त्याच्यामुळे MSP बंद होईल हे काही ही जी अफवा शेतकऱ्यांमध्ये पसरली गेली आहे ही चुकीची आहे. MSP कधीही बंद होणार नाही. दरवर्षी खरीप पिकाच्या पेरणीपूर्वी खरीप पिकांचे हमी भाव सरकार जाहीर करत असते आणि रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी रब्बी पिकांचे हमी भाव जाहीर होत असतात. आपण सर्व आजकाल टेक्निकली आहात, तुम्ही आत्ताही गुगल करू शकतात की खरीप पिकांची MSP पण जाहीर झाली होती आणि रब्बी पिकांची पण MSP जाहीर झालेली आहे. त्याच्यामुळं हे जे दोन्ही गैरसमज आहेत हे गैरसमज शेतकऱ्यांनी दूर करायला पाहिजे. बाजार समित्याही चालूच राहतील आणि MSP पण चालूच राहील. तर अशा प्रकारचा हा पहिला कायदा होता. आणि आता दुसऱ्या कायद्याबद्दल सांगताना उदाहरण देत सांगतो, म्हणजे सोपं होईल समजायला की हा जो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा आलेला आहे, या कायद्याचा उद्देश बघा काय आहे की शेतकऱ्यांना त्या नावामध्ये दिलेलं आहे की किमतीविषयक आश्वासन. त्याच्यामध्ये काय की शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला जो भाव आहे तो त्याचे फिक्स रेट अगोदरच फिक्स करून ठेवलेला म्हणजे आश्वासन. त्याच्यानंतर एक दुसरा त्याच्यामध्ये शब्द आहे शेत सेवा किंमत आश्वासन. म्हणजे जर एखाद्या कंपनीला जर त्या शेतकऱ्याला जर काही सेवा पुरवायच्या असतील ते तुम्हाला सांगतो नंतर, तर तेही या कायद्यामध्ये करता येईल. तर बघा उदाहरण देतो आपण, सोयाबीनचं उदाहरण दिलं होतं की जर आपल्या भागामध्ये सोयाबीनची पेरणी जवळपास जून-जुलै महिन्यामध्ये होत असते, तर सोयाबीन पेरणीच्या अगोदर किंवा पेरणीच्या नंतरही जर एखाद्या शेतकऱ्याने करार केला कोणासोबत, की कोणती कंपनी असेल सोयाबीनचं तेल बनवणारी किंवा कोणता व्यापारी असेल, तर करार कितीमध्ये केला की करार झाला 4,500 रुपये प्रति क्विंटल या दराचा. तर होईल काय की ज्या वेळेला सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आपलं सोयाबीनचं हार्वेस्टिंग होतं, आपलं सोयाबीन काढतो आपण, त्यावेळेला जर बाजारभाव तुटले, कमी झाला, 3,000 झाला, 3,500 झाला, तर त्यावेळेला त्या कंपनीला त्या शेतकऱ्यांकरता जो शेतमाल आहे, जो सोयाबीन आहे, तो जो आपला करार झाला होता त्या करारानुसार 4,500 त्यांना घ्यावं लागेल. ते त्यांना बंधनकारक आहे. पण काही वेळेला उलट होतं, होईल काय की आपण करार केला 4,500 मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपलं हार्वेस्टिंग होतं, सोयाबीन निघतं, त्यावेळेला आपण जेव्हा सोयाबीन विकायला निघतो त्यावेळेला बाजारभाव वाढलेला असतो. आपला करार 4,500 आहे आणि मार्केट रेट झाला 6,000, 6,500. अशा वेळेला शेतकऱ्यांना वाटणं साहजिक आहे की माझं नुकसान होत आहे. 4,500 मध्ये माझा करार आहे, बाजारभाव 6,000 आहे. तर अशा वेळेला जर ते करारदार कंपनी किंवा व्यापाऱ्याने जर शेतकऱ्यांना सांगितलं ठीक आहे, हा जो मला फायदा होतोय आपण तुम्हाला देऊ, जो आपला करार जरी 4,500 मध्ये झाला असला तरी बाजारभावाप्रमाणे तुम्हाला आम्ही पेमेंट करू, जर तर त्यांचा वाद तिथे तुटला. पण होईल काय एखाद्या वेळेला ती कंपनी नकार देईल, तो व्यापारी नकार देईल, नाही आपला करार 4,500 मध्ये झाला होता आणि आम्ही तुम्हाला त्यापेक्षा जास्त पेमेंट करत नाही. तर अशा वेळेला शेतकरी स्वतंत्र आहे, तो करार झालेला आहे, तो कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, तो करार कॉन्ट्रॅक्ट मोडून त्याला ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी तो शेतमाल विकू शकेल. हा खूप मोठा अधिकार शेतकऱ्यांना दिलेला आहे, जो की त्या कंपनीला नाही आहे. ज्या वेळेला बाजारभाव कमी होईल त्यावेळेला ती कंपनी करार मोडू शकत नाही, त्यांना ते पेमेंट द्यावंच लागेल. पण जर बाजारभाव वाढला आणि त्या कंपनीने नकार दिला तर शेतकरी हा करार मोडून
आपल्याला वाटेल त्या ठिकाणी शेतमाल विकू शकतात. तर बघा सरकार काय म्हणतंय की या कराराचा कालावधी किती असायला पाहिजे, तर कमीत कमी एक पीक सायकल म्हणजे काय, आपण सोयाबीनचं उदाहरण दिलं होतं, तर सोयाबीन लावणी ते काढणी एक पीक सायकल, एक पिकाचे जे पूर्ण चक्र आहे तेवढा एक करार व्हायला पाहिजे कमीत कमी. जर नंतर शेतकरी खुश झाला, समाधानी असला, त्यांना वाटलं चांगलं काम करते कंपनी, तर तोच करार ते शेतकरी आणि कंपनी 1 वर्ष 2 3 5 वर्षापर्यंत एकच करार ते कंटिन्यू करू शकतात. फक्त 5 वर्षापेक्षा जास्त हा करार आपल्याला एकच करार करता येणार नाही. 5 वर्षानंतर हा करार मोडून नवीन करार आपल्याला करावा लागेल. याला अपवाद काय बघा, याला अपवाद आहेत की जे फळ पिकं आहेत, ज्यांची लाईफ सायकल जास्त आहे, आंबा, चिक्कू, डाळिंब यांची लाईफ सायकल जास्त आहे. तर ह्या पिकांचा जो करार आहे हा करार 5 वर्षांपेक्षा जास्त राहू शकेल. त्यांना जी अट आहे 5 वर्षाची ती त्यांना लागू नये. ज्यांचं लाईफ सायकल जास्त आहे त्यांचं करार हा 5 वर्षांपेक्षा जास्त राहू शकेल. बघा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये गैरसमज शेतकऱ्यांचा काय आहे की जेव्हा आपण करार करू एखाद्या कंपनी सोबत किंवा कोणासोबत, तर करार केल्यानंतर जी करारदार कंपनी किंवा व्यापारी आहे तो व्यापारी आणि कंपनी आमच्या शेत जमिनीवर मालकी हक्क दाखवेल, आमची शेत जमीन हडप करेल. त्याच्यामुळं हा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे. तर बघा या कायद्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हा जो करार होईल हा करार फक्त तो शेतमाल, तुमच्या शेतावर जो शेतमाल उगत आहे तो शेतमाल आणि ती कंपनी यांच्यामध्ये होतोय. तर शेत जमिनीचा आणि ह्या कराराचा काही संबंध नाही आहे. शेत जमिनीचा मालकी हक्क हा परमनंट त्या शेतकऱ्याचा राहील. हा एक गैरसमज शेतकऱ्यांनी दूर करावा की कोणता बाहेरचा माणूस येईल आमची शेत जमीन हडप करेल. तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या कायद्या करारामध्ये फक्त शेतमाल आणि ते कंपनीमध्ये करार आहे. त्याच्यामुळं हा एक गैरसमज शेतकऱ्यांनी दूर करावा. त्याच्यानंतर बघा ह्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण जो करार करतोय तो करार केल्यानंतर त्या कंपनीला किंवा त्या व्यापाऱ्याला शेतकऱ्याच्या शेतावर कोणत्याही प्रकारचं पक्कं बांधकाम करावं लागणार नाही आहे. म्हणजे त्याला कटणार नाही. जर त्याला वाटलं, एखाद्या कंपनीला वाटलं की थोडंसं गोडाऊन आपल्याला माल साठवायला पाहिजे किंवा काही जनावरांना गोठा पाहिजे, असं कोणतंही जर स्ट्रक्चर त्याला जर तिथं पाहिजे असेल तर पहिली गोष्ट त्याला परवानगी नाही आहे. पण जर शेतकऱ्याच्या संमतीने जर त्यांनी असं काही स्ट्रक्चर बनवलं, ज्या वेळेला आपल्याला करार संपेल ते करार संपल्यानंतर जे पक्कं बांधकाम त्या शेतावर झालेलं आहे त्याचा मालकी हक्क हा आपोआप त्या शेतकऱ्याकडे जाईल. त्यांना कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्री नोंदणी करायला लागणार नाही. आपोआपच त्या पक्कं जे बांधकाम झालेलं आहे त्याची मालकी हक्क या शेतकऱ्याचा होऊन जाईल. आणि या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे स्पष्टपणे की हा जो करार होईल हा करार शेतकऱ्याच्या मातृभाषेमध्ये असायला पाहिजे. कारण सांगतो बघा, आपण एखाद्या शहरामध्ये घर घेतो, फ्लॅट घेतो, त्यावेळेला आपण जो ऍग्रीमेंट असतं ते पूर्णपणे चांगलं वाटत नाही, सही करून टाकतो आणि नंतर आपण जेव्हा त्या घरात राहायला जातो तेव्हा आपल्याला कळतं की कलर हलका आहे, टाईल्स हलके आहेत, न हलके आहेत आणि नंतर मग तो सांगतो कॉन्ट्रॅक्टर की तुमच्या करारामध्ये हे दिलं होतं. मग आपल्याला कळतं की आपण फसल्या गेलेलो आहे. तर त्याच्यामुळं की हे टाळण्याकरता, शेतकऱ्याची फसवणूक टाळण्याकरता शासन म्हणतंय की हा जो करार आहे होईल हा करार शेतकऱ्याच्या मातृभाषेमध्येच व्हायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना पण सांगितलेलं आहे की आपण करार करताना पूर्ण समजून उमजून करार करावा. आपल्याला काय फायदा होतोय, किती आपल्यापासून त्यामधून काय काय मिळतंय हे सर्व समजल्यानंतरच आपण त्यावर सही करावी, अन्यथा सही करू नये. त्याच्यामुळं पहिली गोष्ट हीच आहे की करार जो आहे तो हा शेतकऱ्याच्या मातृभाषेमध्ये व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा आपण उदाहरण दिलं होतं सोयाबीनचं चाललं आपल्या पहिल्यापासून, तर सोयाबीनचं सांगतोय की जर त्या कंपनीला आपण करार केला आणि त्या कंपनी आणि त्या शेतकरीमध्ये जर ऍग्रीमेंट झालं की बघा ते सोयाबीनच्या शेतामध्ये लागणारं जे पूर्ण बियाणं आहे, औषधं आहेत, खतं आहेत, त्याच्यानंतर यंत्रसामुग्री आहेत, हार्वेस्टिंगचं, थ्रेशिंगचं, हे जर सर्व गोष्टी जर ती कंपनी किंवा व्यापारी जर देत असेल तर या कायद्याद्वारे त्यांना पण मान्यता दिलेली आहे. त्यामुळे फायदा काय होईल
की शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा खर्च न करता आपल्या शेतावर फक्त शेतमाल उगवायचा आणि विकायचा आहे. तर ही एक चांगली तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे की सर्व जो खर्च आहे, सर्व खर्च किंवा सर्व ते लागणारं साहित्य हे सर्व ती कंपनी जर देत असेल शेतकऱ्यांना तर ते शक्य आहे. आणि अगोदरच्या कायद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे याही ठिकाणी केंद्र सरकारने विनंती केलेली आहे की आपण आपल्या राज्यामध्ये एक ऑनलाईन नोंदणी करायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला हे करार होत आहे त्या कराराची एक ऑनलाईन नोंदणी व्यवस्था जर असली तर ज्या वेळेला असे काही वाद होतील त्यावेळेला सरकारला त्यामध्ये पडून ते वाद सोडवणं सोपं जाईल. तर त्याच्यामुळं ही एक अपेक्षा सरकारने राज्य सरकारकडून केलेली आहे. तर बघा अगोदरच्या कायद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ह्याही कायद्यामध्ये जर काही वाद निर्माण झाला त्या करारदार कंपनी आणि त्या शेतकऱ्यामध्ये तर अशा वेळेला पूर्वीच्या कायद्याप्रमाणे याही ठिकाणी त्या शेतकऱ्याला आपला वाद SDM पर्यंत घेऊन जाता येईल आणि त्या ठिकाणी जर त्यांचा वाद मिटला नाही तर त्यांच्या वरचे अधिकारी कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर यांच्यापर्यंत शेतकरी आपला जो तक्रार आहे, आपली जो वाद आहे तो घेऊन जाऊ शकेल आणि दोन्ही ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचा खर्च लागणार नाही आहे. पूर्णपणे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर अशा प्रकारचे तरतुदी या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. तर हे जे नवीन कायदे बनले आहेत या नवीन कायद्याबद्दल जी माहिती माझ्याकडे होती ती आपल्याला मी दिलेली आहे. त्याच्यानंतर जे काही प्रश्न असतील ते आपण घेऊया. हो सर, सुजित यांच्याकडून एक प्रश्न आलेला आहे. व्हॉट इज द पॉलिसी फॉर MSP फॉर लेग्युमिनस क्रॉप अँड व्हेजिटेबल्स इन रिलेशन टू ट्रेडर्स? MSP करता व्हेजिटेबल्स करता MSP नसते अजूनही. म्हणजे भारतीय कायद्यामध्ये कोणत्याही भाजीपाल्याला MSP नाही आहे. 23 प्रकारची पिकं आहेत. जास्त करून कडधान्य आणि तृणधान्य यांचेच त्यामध्ये नाव आहेत. भाजीपाल्यांकरता कोणती MSP नाही आहे. आणि प्रश्न काय होता? पॉलिसी. येस सर. व्हॉट इज द पॉलिसी फॉर MSP व्हेजिटेबल्स? हा, ट्रेडर्ससाठी बघा कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की जो कोणताही व्यापारी असू द्या त्यांना MSP पेक्षा एकही रुपया कमी खर्च, म्हणजे जेवढी MSP आहे त्यापेक्षा एकही रुपया कमी त्यांनी शेतकऱ्यांना द्यायला नाही पाहिजे. जे MSP आहे त्याच रेटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांकरता माल घ्यायला पाहिजे. जर कोणी असं करत असेल MSPच्या पेक्षा कमी रेटमध्ये जर शेतकऱ्यांचा शेतमाल घेत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. MSPच्या रेटपेक्षा कमी रेटने आपण घ्यायला नाही पाहिजे. सर आणखी प्रश्न नाहीये. ओके. शेळके साहेब, मला एक विचारायचं होतं की कांदा पिकाला आधी जीवनावश्यक मध्ये समजलं होतं वाटतंय आणि आता नाही आहे, असं काही झालंय का याच्यामध्ये? बरोबर. कारण त्या संदर्भात कोणीतरी मला विचारलं होतं. बरोबर. कांदा पीक पहिले जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये होतं सर. आता त्यांना काढलेलं आहे. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे की आपला ते किती पण माल स्टोअर करू शकतात. पण त्यालाही त्यांनी एक थोडीशी अट टाकलेली आहे की अपवादात्मक परिस्थितीमध्ये केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करू शकेल. तर आता आपण पाहिलं होतं की कांद्याचे भाव वाढलेत आणि त्यावेळेला सरकारने त्यांच्यावर परत थोडेफार लावलेले बंधन. अच्छा. म्हणजे हे शेतकऱ्याच्या फायद्याच होईल की त्यांना स्टॉक करून ठेवता येईल आणि एखाद्या अपवादात्मक परिस्थिती सरकार हस्तक्षेप वाढेल त्यावेळेला ते विकू शकतात. तर मला असं वाटतं की हा विषय आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना क्लिअर होत चाललेला आहे. बरोबर. आणि त्यामुळे आता विशेष प्रश्न याच्यावर नाही आहेत आणि शासनाच्या विविध माध्यमातून सुद्धा सातत्यानं या विषयावर मार्गदर्शन सुरूच आहे. कृषी विज्ञान केंद्र नियमित मार्गदर्शन करतायत. आमचा सुद्धा हा जवळपास 3रा कार्यक्रम आहे. ओके. आमचे संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव माने साहेब यांनी सुरुवातीला एक व्हिडिओ टॉक दिला होता आणि आम्ही तो सगळीकडे किसान मेसेजच्या माध्यमातून त्याचा प्रसार केला. जवळपास 43,000 शेतकऱ्यांपर्यंत तो मेसेज पोहोचला आणि तो अनेक लोकांनी बघितला आणि त्याच्यामुळे चांगली अवेअरनेस जिल्ह्यामध्ये झालेली आहे.
ओके. तरी पण तुम्ही विशेषतः मराठी सादरीकरण केल्यामुळे हा विषय आणखी लोकांना क्लिअर होईल आणि काही लोक ते पुन्हा पुन्हा YouTube वरून आणि Facebook वरून ते पाहू शकतील असं मला वाटते. बरोबर. ते सांगितलंय त्या कायद्यामध्ये विशेषतः एक तर शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे की कुठेही माल विकता येतो. बरोबर. त्या बोलण्यामध्ये APMC बद्दलचाही तुम्ही दुराग्रह जो आहे लोकांचा तो दूर करण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. MSPच्या संदर्भातले जे काही गैरसमजुती होत चालल्या आहेत की MSP बंद होईल वगैरे, तर तोही मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे मांडलाय. आणि कराराच्या संदर्भातलं जे काही गोष्टी आहेत किंवा करार 1 वर्षाचा करता येईल आणि मॅक्झिमम 5 वर्षाचा करता येईल आणि फळ पिकांसाठी जास्त वर्षाचा करता येईल, हा एक मुद्दा नवीन आम्हालाही समजलाय त्याच्यामध्ये. आणि ज्या लोकांना भीती आहे की काही वाद निर्माण झाला तर काय करायचं, तर त्या संदर्भातली सुद्धा तुम्ही चांगली मांडणी केलेली आहे. मला असं वाटतं की आजचा हा वेबिनार अतिशय उपयुक्त ठरेल शेतकऱ्यांना. आणि कसं आहे की प्रत्येक दिवशी आपण नवीन नवीन काहीतरी शिकत जातो आणि वेगवेगळ्या शिक्षकांनी एकच विषय जरी शिकवला तरी प्रत्येकाच्या शैलीमधून नवीन काहीतरी शिकायला मिळतं असं मला वाटते. आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच तुमच्या या वेबिनार पासून काही ना काही ऍडिशनल माहिती मिळाली असेल. काही प्रश्न असतील तर आमच्याकडे आले तर आम्ही तुमच्याकडे चर्चा करून ते सोडवण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच, परत एकदा मी नक्कीच. तुमचे आभार मानतो की तुम्ही इतक्या दूरवर राहून सुद्धा हिंगोली जिल्ह्यातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तिथून इच्छा व्यक्त केली. मला सुद्धा आनंद झाला की अगदी टोकावर तुम्ही तिकडे देशाच्या पोहोचलेत आणि तिथून तुम्ही सादरीकरण केलं. आणखी काही असे विषय असतील, विशेषतः आमच्या जिल्ह्यामध्ये हळदीचं पीक महत्वाचं आहे. जवळपास ओके. 40 ते 50,000 हेक्टर क्षेत्रावर हळदीचं पीक आहे. बरोबर. त्या पिकाला ऑर्गॅनिक कसं करता येईल किंवा त्याच्या संदर्भात काही प्रोटोकॉल्स तुमचे असतील किंवा तुमच्या तिकडे सिक्कीम आहे जवळच, तर तिकडे कशा पद्धतीची शेती हळदीच्या संदर्भात केली जाते, तर यावरही आमच्या एखादा भागामध्ये सर, आमच्या भागामध्ये हळद आणि टर्मरिक, जिंजर, अद्रक हा हा खूप जास्त प्रमाणात होते सर्व नॉर्थईस्टमध्ये. आणि ऑर्गॅनिक जिंजर विशेष करून, हम्म. तर त्यावरही सर आपण एखादा कार्यक्रम घेऊ शकतो. सर एक प्रश्न आलेला आहे रामचंद्र यांच्याकडून. हा. हा हा. महसूल अधिकारी यापूर्वीच खूप कामे आहेत त्यामुळे प्रलंबित राहणार असं नाही का? हा, तेच ना, त्यांचं काम वाढलेलं आहे, बरोबर आहे. पण कायदा सांगतो की त्यांचं जे उत्तर आहे, त्यांचं जे सोल्युशन आहे त्या शेतकऱ्यांचं 30 दिवसाच्या आत त्यांना ते द्यावं लागेल. त्यांचं काम वाढलं निश्चितच आहे. हा मुद्दाही आम्ही सुद्धा भारत सरकारकडे मांडला होता किंवा याच्यात वाद निर्माण झाल्यास काय जी व्यवस्था आहे ती चांगली समजावून सांगावी. आणि मला असं वाटतं की रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे अधिकारी हे जिल्ह्यामध्ये सक्षम असतात आणि त्यांच्याकडे जातोय म्हटलं तर मला असं वाटतं प्रश्न निकाली निघतील, कारण त्यांची भीती सुद्धा तेवढीच असते. बरोबर. त्यांचा ताण जरी वाढला तरी ते सगळे सक्षम अधिकारी असतात आणि मला तरी वाटतं की ते तिथपर्यंत कोणी जाऊ देणार नाही व्यापारी, कारण त्याला सुद्धा आपलं हा, असतो. मार्केटमध्ये ट्रेस ठेवायची असते आणि बरोबर. आपसात निपटारा व्हावा. नुसती भीती दाखवून या पद्धतीनं सुद्धा याच्यात होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि सरकार अगदी प्रामाणिकपणे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अगदी मुळापासून सगळ्या गोष्टी त्याच्यात हे करून म्हणजे ग्रासरूट लेवलला जाऊन प्रयत्न करत आहे. तर मला हा असं सर, वाटतं याचा निश्चितच फायदा सर्वांना होणार. सुजित यांनी रेज हँड केलेला आहे. सुजित, तुम्ही अनम्यूट करून तुमचा प्रश्न विचारू शकता. सुजित. सर नमस्कार सर. हा, बोला. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार शेळके साहेब. मला एक विचारायचं होतं, जे आपले फळ आणि भाजीपाला पिके यांचं व्यापाऱ्यांची MSP धोरण आहे का काही भारत सरकारचं? नाही नाही, फळांकरता नाही आहे. 23 प्रकारचे पिकं आहेत फक्त एबीसी करता. त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जास्त करून तृणधान्य आणि डाळी आहेत. आपलं गहू आहे, ज्वारी आहे, त्याच्यानंतर तांदूळ आहे, कापूस, सोयाबीन, हरभरा, उडीद, मूग, या सर्व गोष्टी. फळांना नाही, भाजीपाल्याने पण नाही. साहेब तेच एक धोरण आहे, कारण की फळ आणि भाजीपाल्याचे जे शेतकरी आहे त्यांना जो व्यापारी वर्ग आहे तो दरवर्षी म्हणजे असं त्यांना हवे तसे भाव मिळत नाहीये. व्यापारी वर्ग त्यांना लुटून घेतोय. तर त्याबद्दल काही धोरण आखण्यात येईल का यापुढे? नाही, नक्कीच त्याला कसा प्रयत्न करता येईल की केरळ राज्यामध्ये आत्ताच मागच्या महिन्यामध्ये बघा, तिथल्या सरकारने केलेलं आहे की प्रत्येक भाजीपाला आणि फळाची मिनिमम व्हॅल्यू ठरवलेली आहे. जसं अननस आहे, कमीत कमी त्याची किंमत 15 रुपये ठेवलीच पाहिजे. तर असं एक धोरण तिथलं सरकारने घेतलेलं आहे. आपल्याकडे आपल्याला असं करता येईल, सरकारने ते
करायला पाहिजे. ते धन्यवाद. चांगला मुद्दा सुजितजींनी मांडलेला आहे. मला असं वाटते आमच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू की या संदर्भात सुद्धा काहीतरी शेतकऱ्यांसाठी नवीन अधिनियम असावा किंवा काहीतरी त्यांना सुटका कशी मिळेल त्याच्यातून त्याचा प्रयत्न करावा. बरोबर. ICAR सुद्धा आम्हाला हो विचारत सर, असते की काही कारण सूचना की असतील आता तर कळवा. तर मला असं वाटतं ही सूचना आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न. आता जालना जिल्ह्यामध्ये अंगूर या पिकाची लागवड म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यानंतर जो बेदाणा आहे तो असा कवडीमोल विकला जातो आणि द्राक्षांना पण काही हवा तसा भाव नाही मिळत. त्यामुळे शेतकरी हवाल दिले आणि व्यापारी वर्ग मिळेल तो भाव देतोय लोकांना. तर त्याबद्दल काही झालं तर खूप चांगलं राहील असं म्हणणं. नक्कीच नक्कीच तुमच्या जिल्ह्याचं कृषी विज्ञान केंद्र आणि आम्ही त्याच्यावर चर्चा करू आणि शासनापर्यंत तुमची अडचण मांडण्याचा नक्कीच प्रयत्न धन्यवाद सर. करू. धन्यवाद. अजून काही प्रश्न आहेत का मॅडम? नाही सर, आता नाही. तर शेडगे साहेब, मला असं वाटतं की तुम्ही जी सूचना केली आता की आपण ऑर्गॅनिक जिंजर आणि ऑर्गॅनिक टर्मरिक या विषयावर भविष्यामध्ये परत एखाद वेळेस एकत्र येऊ. तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी योग्य संधी मिळाली की तुमच्याकडे जेव्हा माहिती उपलब्ध असेल त्यावेळेस आम्हाला सांगा. आपण नक्कीच एक कार्यक्रम या नक्कीच सर, जिल्ह्यासाठी. नक्कीच नक्कीच नक्कीच. सर, एक प्रश्न आलेला आहे पुन्हा रामचंद्र यांच्याकडनं. साखर कारखान्याच्या प्रकरणात किमान भाव न दिल्याने बरेच शेतकरी बुडालेले आहेत. सदर प्रकरणी महसूल अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही शेवटी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच्यामध्ये प्रश्न काय? अं, त्यांनी सांगितलं, त्यांनी माहिती दिलेली. महसूल अधिकारी सुद्धा या बाबतीत काही करू शकतील असं वाटत नाही. त्यांना वाटत असं, परंतु तो काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. त्या आता जुनं प्रकरण असेल ज्या अर्थी ते कोर्टात पोहोचलेलं आहे त्या काळात हा कायदा नव्हता आणि आता 30 दिवसाचा त्यांना वेळ दिलेला आहे महसूल अधिकाऱ्यांना आणि त्यांच्यावर म्हणजे ऍडिशनल कलेक्टर साहेबांकडे आपल्याला जाता येतं आणि शेवटी आता ही लोकशाही आहे, या लोकशाही पद्धतीनेच आपल्याला जावं लागणार आहे. सर, त्यांनी रेज हँड केलेला आहे. हा, रामचंद्र सर, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. बोलू शकतो. हा, सातारा जिल्ह्यातले खासगी कारखान्यांनी हॅलो हा, बोला आवाज येतोय बोला का? बोला बोला. हा, सातारा कारखान्यातल्या बऱ्याच कारखान्यांनी, प्रायव्हेट कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेले आहेत आणि त्या प्रकरणात शेतकरी संघटना आणि शेतकरी वैयक्तिकरित्या खूप म्हणजे 2 वर्षापासून त्या प्रयत्नात होते, परंतु त्यांना शेवटी काही न्याय मिळाला नाही. त्या साखर कारखान्याने सगळी साखर विकून पण टाकली होती. मग त्यांनी काय करायचं? अशी प्रकरणं पुढे उद्भवणार नाहीत ही कोण कोण गॅरंटी देणार आहे? याच्यावर काही सक्षम उपाययोजना किंवा याच्या भविष्यात अशा घटना नाही. घडतील याच्याबद्दल काय? तुम्ही इथं म्हणताय की करार जर राबविला नाही तर शेतकऱ्याचे महसूल म्हणून थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल. वेळ अशी येईल की शेतकऱ्याकडूनच महसुलाची बाकी म्हणून एखाद्या दिवस करार ब्रीच ऑफ ऍग्रीमेंट म्हणून वसूल केली जाईल. व्यापाऱ्याकडून होईल असं मला शक्यता वाटत नाही. नाही, असं काही होणार नाही. बघा, याचा सांगता नीट अभ्यास करा सर. वस्तुस्थिती कुणासाठी, कायदा कुणासाठी राबतो हे आपण पाहतोय. ज्याच्याकडे पैसे आहेत, ज्याच्याकडे धनदौलत आहे त्याच्यासाठी कायदा राबतोय आणि ज्याच्याकडे काहीच नाही, सगळं गेलेलं आहे शेतकऱ्याचं आणि त्याला परत पैसे खर्च करून त्याच्यासाठी हेलपाटे घालायला लागणार आणि त्याच्या हातात काहीच लागणार नाही. मात्र तेच उलट हे हत्यार उलट शेतकऱ्यावर उलटू शकतं की ते शेतकऱ्याला अडचणीत आणतील. हे जर म्हणजे कॉर्पोरेटेड बॉडीज जर त्याच्यात उतरल्या तर एखाद्या शेतकऱ्याला संपवायला त्यांना काहीच वेळ लागणार नाही. नाही, मग त्याच्याकरता हेच केलेलं आहे शासनाने की जर आपल्याला वाटतं की ह्या नवीन कायद्याचा आपल्याला लाभ नाही घ्यायचा तर आपण जुन्या कायद्याने जो आपला शेतमालाचा विकू शकतो ना. मग हा ना, ते आहे, परंतु असं अडकलं तर त्याने काय करायचं? नाही, अडकल्यावर मग रिट्रेसल कसं होणार? त्याच्यासाठी यंत्रणा ही जी तुम्ही म्हणताय ती एकदम तुकडी यंत्रणा आहे. अहो, त्यांच्याकडे कलेक्टरला महिन्यामध्ये 96-97 मीटिंग असतात रेग्युलरली. बरोबर. हा, त्याचे स्वतःच बिझनेस तो पूर्ण करू शकत नाही तर हे अजून एक ऍडिशनल काम आणि ते शेतकऱ्याचं नावडतं काम अजून एक विषय झाला तो. आणि आपण जुन्याची पाहताय महसूल म्हणजे रेव्हेन्यू ट्रिब्युनल वगैरेचं काय कारभार चालतो तुम्हाला चांगला माहिती.
अपिलात अपील अगदी कमिशनर लेवल पर्यंत अपील होतात, पण त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्याचे अनुभव शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत पूर्वी. तेच उद्योग पुन्हा शेतकऱ्यांना करावे लागतील 5-25 हजारासाठी. ही गोष्ट ह्याची ग्रॅव्हिटी लक्षात घ्या आणि ह्या बाबीवर काही सोल्युशन देता येत असेल कायद्यामध्ये तर त्याला काहीतरी मार्ग सांगा. नक्कीच. काय तुमची सूचना आपण पोहोचवू मिनिस्ट्रीपर्यंत. आता सध्या जे त्यांनी तरतूद केलेली आहे ती आपल्याकडे माहिती होती ती आम्हाला सांगितली तुम्हाला. मेकॅनिझम म्हणून त्यांनी मांडलेला आहे तो. हा. पण तो मेकॅनिझम फंक्शन होईल का नाही त्याच्या स्वतःचे त्याच्यामध्ये खूप दोष आहेत, त्यांच्या खूप मर्यादा आहे महसूल अधिकाऱ्यांच्या. आपल्याला दिसतं की मोठे अधिकारी आहेत, प्रत्यक्षात त्यांचं काय चालतं आणि त्यांना काय मर्यादा आहेत ते आपण नेहमी अनुभवतो. प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा असतात. मर्यादा कुशल सक्षमीकरण करणं हे त्याच्यात करायला पाहिजे ना. सक्षम बघा, काहीतरी बघा, body निर्माण व्हायला पाहिजे. सर्वच काम शासन करू शकत नाही ना. काही गोष्टी सर्वच आपल्या पण नाहीये. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही हे महसूल विभागाला दिलं तर महसूल विभागाकडे त्या कॅपॅसिटीचे आणि त्या सगळ्या वर्कलोड जे वाढणार आहे ते वाढणाऱ्या वर्कलोडचा विचार करून त्याची काही यंत्रणा निर्माण होणार का आहे त्याच्यातनंच भागावायचं म्हणलं तर मला वाटत नाही. नाही. मग तेच नाही ना. बघा, सांगितलं ना की अगोदर पहिला ऑप्शन काय आहे की एसडीओ, त्याच्यावरचा ऑप्शन कलेक्टर आणि त्याच्यानंतर मग आपलं कोर्ट कचेरी जर लागलं तर ते. पण शक्यतो असंच होईल ना की शासनाचा उद्देश तोच आहे की शक्यतो वाद मिटला पाहिजे, जागेवरच मिटला पाहिजे, कोर्ट कचेरीपर्यंत गेला नाही पाहिजे. तर त्याकरता हे टाकलेलं यामध्ये एसडीओ आणि कलेक्टर. तर उद्देश तर चांगला आहे शासनाचा, त्याच्यात इम्प्लिमेंटेशन होईल की नाही आता ते समजतं काळ आपण. हाच महत्त्वाचा भाग आहे. तेच बरोबर ना. त्याला इम्प्लिमेंटेशनचं रिइन्फोर्समेंट पाहिजे, तुमच्या त्यांना अडचणी- काहीतरी विशेष अधिकार दिले पाहिजेत. तुमच्या अडचणी योग्यच आहेत. तुम्ही अनुभवातून ह्या गोष्टी सांगताय. तुमचे हात पोळलेले आहेत किंवा तुमच्या शेतकऱ्याचे हात पोळलेले आहेत, त्यामुळे तुम्ही अगदी पोटतिडकीने सांगताय. आम्हालाही ते पटतं की थिअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये हा डिफरन्स आहे. आता ही थिअरीचं पुस्तक तयार झालंय, प्रॅक्टिकल नेमकं काय हाती लागतं आणि त्याच्यात किती कालावधी जातो. आज तरी हे दिसतंय की बा महसूल अधिकारी सक्षम आहेतच, तर एवढ्या सगळ्या चाळणीतून निवडलेले असतात आणि त्यापैकी काही लोक डेअरिंग करून पुढे येतात, काही लोक शिकत शिकत पुढे जातात. आता अनेक प्रकारचे अधिकारी तुम्ही आता सातारा जिल्ह्यातले आहात. विशेषतः मला असं वाटतं की महाराष्ट्रातला संपन्न एरिया आहे सगळा, तर तिकडे चांगले अधिकारी आणि चांगले कामही होतात. आता तुमच्याकडे जे सगळं नेतृत्व जे आहे, तुम्हाला सुद्धा जर एवढ्या मोठ्या अडचणी आल्या असतील या साखरेच्या संदर्भात, तर मला असं वाटतं की या सगळ्या अनुभवाचा विचार करूनच या कायद्यामध्ये या गोष्टी टाकल्या असतील. परंतु याचं फळ चाखायला कदाचित आणखी एखादी पिढी लागू शकते, कारण ही लोकशाही आहे आणि अगदी बदल घडवून आणायचं म्हटलं तर फार हळूहळू बदल घडतो. एखादी एक जर हुकुमशाही असती तर त्वरित सगळं घडलं असतं. परंतु लोकशाही पद्धतीने लोकांसाठी चालवलेला हा कार्यक्रम आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही कायद्याचं स्वागत आहे, बदलाचं स्वागत आहे, परंतु भविष्यात निर्माण होणारे अडचणी त्याच्यावरचं सोल्युशन सुद्धा कायद्यानं सांगायला पाहिजे. आहे का महसूलच्या ऐवजी काही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी असं तुमचं करायलाच पाहिजे. हे वर्कलोड छोटं राहणार नाही आहे सर. आता प्रत्येक जण शेतकरी विकणार आहे आणि त्याच्या ऑप्शन प्रमाणे विकणार आहे आणि अशा खूप कंपन्या निर्माण होतील किंवा आता झाल्या पण असतील. कारण हे कायदे जेव्हा बनतात तेव्हा त्या कायद्याच्या पळवाटा शोधणारे खूप मंडळी असते आणि त्याचा उपयोग घेऊन हे 5 वर्षात शेतकऱ्यांना जेवढं नागवता येईल तेवढं नागवून मोकळे होतील. त्याच्यानंतर त्याचे रिफॉर्म येतील. तर तुमची सूचना आम्ही नक्कीच पाठवू की यासाठी महसूल यंत्रणेपेक्षा ही सक्षम अशी एखादी वेगळी यंत्रणा निर्माण करता आली तर त्याचा सुद्धा विचार करावा अशी सूचना आपले ग्राहक मंच आहेत त्यांना एम्पॉवरमेंट द्यावी, त्यांनाही द्यावं. काय फरक पडतंय? पूर्वी आहेच ना तो. सुद्धा याच्यामध्ये समावेश करता येईल. ग्राहक मंच करू शकतात. बरोबर. पण त्यालाही सर कसं आहे ना, नवीन तुमचा तो प्रश्न सर सूचना आहे की नवीन काही निर्माण करावं, पण त्याला पण वेळ लागेल ना. न्याय देण्यासाठी आणि ग्राहक मंच सुद्धा क्वाझी ज्युडिशियल आहे, अर्ध न्यायिक आहे. समेट घडवून आणतो तो पण समेट घडवून आणतो. एखाद्या व्यक्ती परत घेण्याचं त्यांच्याकडे पण भरपूर काम आहेत, त्यांनी कसं काय काम करायचं असं पण होतील ना एखाद्या वेळेला. त्याचा तोच पर्पज आहे ना. तो ग्राहक मंच म्हणजे 100 रुपयाची सुद्धा केस घेतो ना. हो बरोबर. आता आपला देश खूप मोठा आहे आणि कोणती यंत्रणा, माझं तेवढंच म्हणणं आहे की मेकॅनिझम तुम्हाला मोठा लागेल आणि तो मेकॅनिझम सुद्धा त्याला काहीतरी न्यायिक अधिकार असायला पाहिजे, तर तो काहीतरी उपयोगाचा होईल. महसूलच्या यंत्रणेकडनं मला वाटत नाही न्याय मिळेल, कारण अनुभव वाईट आहेत.
हा, तुमचा अनुभव वाईट हा, असल्यामुळे अनुभव. आम्हाला शासनाच्या वतीनंच भूमिका मांडावी लागेल, परंतु तुमचे अनुभव असे असल्यामुळे आम्ही त्या संदर्भात म्हणजे आम्ही सूचना केली होती अगोदर, आम्हाला जेव्हा संधी दिली होती ICR ने, किंवा जे वाद निर्माण होतील त्याच्या संदर्भात एखादी चांगली यंत्रणा निर्माण करावी. तर मग त्यांनी आमचं ट्रेनिंग घेऊन आम्हाला समजावून सांगितलं की अशी अशी यंत्रणा आहे. आता तुमचा हा जो फीडबॅक आलाय हा सुद्धा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू. मात्र आता आम्ही 1 KVK आणि देशामध्ये आता आणखी असे बरेचसे 700 KVK आहेत. त्यापैकी किती लोक अशी सूचना मांडतात त्या आधारावर ते होईल, परंतु आम्ही आमचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच तुमच्यासाठी करू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओके, थँक्यू. तर मॅडम अजून काही आहेत का प्रश्न? नाही सर, आता नाही. शेळके साहेब, मला असं वाटतं की शेवटचे जे आपले श्रोते आहेत, रामचंद्रजी यांनी अतिशय पोटतिडकीने प्रश्न मांडलाय आणि महाराष्ट्रात असे अनेक चांगले शेतकरी आहेत की जे या संपूर्ण देशाला दिशा देण्याची क्षमता ठेवतात. आणि विशेषतः साताऱ्यावरून ते बोलले तर आपण त्यांची क्वालिटी आपण समजून घेऊ शकतो की नक्कीच त्यांना नक्कीच 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 नक्कीच. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात आपला संदेश पोहोचतो आहे, याचा म्हणजे खरं तर आनंद आहे. आणि हा बदल होणारा, जो बदल होतोय देशामध्ये, त्याच्यामध्ये आपण सुद्धा हा बदल करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांनी सुद्धा यामध्ये सामील व्हावं आणि कुठल्याही प्रकारचा पूर्वाग्रह न ठेवता या कायद्याचा कसा फायदा करून घेता येईल आणि त्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्र असतील, भारत सरकारचे वेगवेगळे विभाग असतील, त्या सर्व विभागांशी समन्वय ठेवून अगदी सर्वजण पोटतिडकीने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुम्ही बघताय की मागच्या 2017 पासून सर्वांना त्यांनी अगदी म्हणजे प्राधान्य देऊन जवळ बसून सांगितलंय की बा हे काम फक्त कृषी विज्ञान केंद्रच करू शकतील, कारण हे अतिशय कठीण काम आहे आणि त्यासाठी ते सातत्यानं आम्हाला वेगवेगळ्या सूचना करत असतात, साधन संपत्ती देत असतात आणि आढावा सुद्धा घेत असतात. म्हणजे अगदी प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत या गोष्टीचा आढावा नियमितपणे घेतला जात असतो. तर मला असं वाटतं की यापेक्षा जास्त कोणाला काही करता येईल असं वाटत नाही. आणि सर्व शासन जे असतं ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. लोकसंख्या मोठी आहे, देश मोठा आहे, फक्त त्यामुळे कामाचा वेग आणि त्याची जे रिझल्ट्स मिळतात त्याचा वेग कमी आहे, असं मला एक शास्त्रज्ञ म्हणून वाटतं. तरी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि विशेषतः शेडगे साहेबांचे आभार मानतो आणि किसानची संपूर्ण टीम, म्हणजे कार्यालयीन वेळ नसताना सुद्धा त्यांनी अगदी घरून हा कार्यक्रम करण्यासाठी मदत केली. त्यासाठी त्यांचे परत एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर्वांना. आमच्याही वतीनं सर शेळके सरांचं आणि किसानच्या टीमचे आभार की फक्त एका मेसेजवर आपण खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.